इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत। आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 12 मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजेच एका चलातील रेषीय समीकरणे अभ्यासणार आहोत। आता एका चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच काय, तर ज्या समीकरणांमध्ये एकाच चलाचा समावेश होतो त्यांना एक चलातील रेषीय समीकरण किंवा एका चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। या ठिकाणी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर या ठिकाणी आपण x + 4 = 9 हे जे एक्झाम्पल आहे हे आपण घेऊ शकतो। आता सुरुवातीला आपण या ठिकाणी सोल्यूशन ही जी संकल्पना आहे त्याची व्याख्या समजून घेणार आहोत। द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिव्हन इक्वेशन इज कॉल्ड द सोल्यूशन। मग या ठिकाणी दिलेल्या समीकरणाचं सोल्यूशन म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल, सोल्यूशन म्हणजेच काय, उकल म्हणजेच काय, तर ज्या किमतीने, कुणाच्या किमतीने, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे, दिलेल्या समीकरणाचे, गिव्हन इक्वेशन म्हणजेच काय, दिलेल्या समीकरणाचे समाधान होते। सॅटिस्फाईड म्हणजेच काय, समाधान होते, त्या किमतीला काय म्हणायचे, सोल्यूशन। म्हणजेच या ठिकाणी आपण सोल्यूशनची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो। द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिव्हन इक्वेशन इज कॉल्ड द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन। या ठिकाणी जेव्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे असतात त्यावेळी इक्वेशन सॉल्व करणे म्हणजेच काय, तर जी काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं सोल्यूशन काढणे म्हणजेच सॉल्विंग अन इक्वेशन मीन्स टू फाइंड द सोल्यूशन ऑफ द इक्वेशन। म्हणजेच एखादं समीकरण सोडवणे म्हणजेच काय, तर त्या समीकरणाची उकल शोधणे, सोल्यूशन म्हणजेच काय, उकल। मग या ठिकाणी इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात। मग या ठिकाणी ऑपरेशन्स परफॉर्म करत असताना एकच ऑपरेशन आपण दोन्ही बाजूंना किंवा दोन्ही साईडला या ठिकाणी ऑपरेट करत असतो। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व करत असताना काय काय करायचे पहा। द ऑपरेशन डन ऑन बोथ साइड्स ऑफ ॲन इक्वेशन्स आर, म्हणजे या ठिकाणी दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना त्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। मग फर्स्ट प्रोसेस काय या ठिकाणी पहा, फर्स्ट ऑपरेशन टू ॲड द सेम नंबर टू बोथ साइड्स। बोथ साइड्स म्हणजेच काय, दोन्ही बाजूंना, म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूंना ॲड म्हणजे काय, मिळवणे, एकच संख्या मिळवणे। म्हणजे या ठिकाणी समीकरण सोडवत असताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये एकच संख्या काय करायची, मिळवायची। त्यानंतर सेकंड ऑपरेशन पहा, टू सबस्ट्रॅक्ट द सेम नंबर फ्रॉम बोथ साइड्स, म्हणजेच दोन्ही बाजूंमधून एकच संख्या वजा करणे। सबस्ट्रॅक्ट म्हणजेच काय, वजा करणे, म्हणजे दोन्ही बाजूंमधून एकच संख्या वजा करणे। त्यानंतर थर्ड ऑपरेशन पहा, टू मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय द सेम नंबर, एकाच संख्येने दोन्ही बाजूंना गुणणे। म्हणजेच एखाद्या इक्वेशनला एका बाजूने जर आपण 4ने गुणलं तर दुसऱ्या बाजूला आपण कितीने गुणायचं, 4ने गुणायचं। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं, या ठिकाणी टू मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय द सेम नंबर। त्यानंतर फोर्थ ऑपरेशन पहा, टू डिवाइड बोथ साइड्स बाय द सेम नॉन झिरो नंबर। म्हणजेच या ठिकाणी डिवाइड म्हणजेच काय, भागाकार करणे। टू डिवाइड म्हणजे भागाकार करणे, बोथ साइड्स बाय द सेम नॉन झिरो नंबर। नॉन झिरो म्हणजे काय, झिरो नसणारा, शून्य नसणारा, म्हणजे शून्येतर संख्या,
नॉन झिरो नंबर म्हणजेच काय, शून्येतर संख्या. म्हणजे एकाच शून्येतर संख्येने काय करायचे, भागायचे दोन्ही बाजूंना. समीकरण सोडवताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना एकाच शून्येतर संख्येने भाग घालवायचा. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे पहा. फिल इन द ब्लँक्स, फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आणि हे जे रिकामे बॉक्स आहेत हे या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला इक्वेशन फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे x + 4 = 9. आता आपले जे काही रूल्स आहेत किंवा ऑपरेशन जे आहेत ते दोन्ही बाजूला आपल्याला अप्लाय करायचे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर x + 4 = 9. मग या ठिकाणी आपल्याला हा जो 4 आहे तो कॅन्सल करायचा आहे. 4 कॅन्सल करण्यासाठी 4 हा कसा आहे, पॉझिटिव्ह नंबर. म्हणजेच या ठिकाणी 4 आपल्याला कसा घ्यावा लागणार आहे, निगेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी x + 4 - 4. म्हणजे या ठिकाणी 4 काय करायचे, मायनस करायचे. आणि त्याच वेळी जी प्रोसेस आपण या ठिकाणी किंवा जे ऑपरेशन या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला केलेलं आहे तेच ऑपरेशन राईट हँड साईडला करायचे. म्हणजे या ठिकाणी हे पण येईल 9 - 4. मग या ठिकाणी +4 - 4 कॅन्सल झाले. या ठिकाणी x आहे तसा खाली लिहिला = 9 - 4. म्हणजे 9 - 4 हे काय करायचे, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजेच या ठिकाणी x = 5. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आन्सर काढायचं आहे. त्यानंतर एक्झाम्पल 2 पहा. इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x - 2 = 7. आता आपले रूल्स तेच आहेत. म्हणजेच काय, एकच संख्या मिळवायची, एकच संख्या वजा करायची, एकच संख्येने गुणायचं किंवा एकाच संख्येने भागायचं. म्हणजे या ठिकाणी काय येईल, x - 2. आता इथं या ठिकाणी -2 आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे, +2. म्हणजेच या ठिकाणी x - 2 + 2 = 7 + 2. मग या ठिकाणी -2 + 2 कॅन्सल झाले. मग x = काय आला या ठिकाणी, 9. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आन्सर काढायचं आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. x/3 = 4. मग या ठिकाणी x/3 इंटू, आता या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे पहा. मग या ठिकाणी 3ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 3 हा या ठिकाणी कसा आहे, डिवाइड आहे. मग या ठिकाणी त्याला कॅन्सल करण्यासाठी 3ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. त्याच वेळी या ठिकाणी 4ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचे, 3ने. 3 कॅन्सल झाले. x आहे तसा खाली लिहिला, = लिहिला. त्यानंतर 4 × 3 म्हणजेच या ठिकाणी किती आले, 4 × 3 12. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं. त्यानंतर पुढचं इक्वेशन दिलेलं आहे पहा. 4x = 24. या इक्वेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी 4x अपॉन बॉक्स दिलेला आहे = 24 बॉक्स दिलेला आहे. 4x अपॉन किती, आता या ठिकाणी आपल्याला हा 4 कॅन्सल करायचा आहे. 4xला कसा आहे, मल्टिप्लाय. म्हणजेच या ठिकाणी 4 काय करायचा, डिवाइड करायचा. म्हणजेच 4x/4. आणि हीच प्रोसेस या ठिकाणी उजव्या बाजूला म्हणजेच राईट हँड साईडला पण करायची. म्हणजेच /4. मग या ठिकाणी 4ला 4 कॅन्सल झाला. x आहे तसा खाली लिहिला, = लिहिला. त्यानंतर 24/4 हे जे डिव्हायडेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग 24/4 हे डिव्हायडेशन जर केलं आपण तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार आहे 6. म्हणजेच या ठिकाणी x = काय मिळाला, 6. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. आणि या प्रकरणाचा पुढील भाग आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.